हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. आजची सकाळची सुरुवात ना छान अशी देवपूजाने केलेली आहे. तर इथे ना मस्त असा ना इथे मी चहा वगैरे बनवला. आपली सकाळची सुरुवात ना माझी देवपूजन झाली आजची आणि सडा रांगोळी बाहेर ना तुळशीची पूजा वगैरे झाली आणि नंतर ना मी इथे ना चहा बनवायला घेतलेला आहे. आणि काल रात्री ना मम्मी आलेत बरं का, पण आल्यानंतर काही शूट करायचं झालंच नाही आहे. तर मी सकाळी शूट करायला घेतलेला आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय मम्मी आणि हा रुद्र म्हणजे माझा भाचा आणि काका. तर छान म्हटलं बरं का, काल आल्यानंतर त्यांनी एकदम असं सरप्राईजच दिल्यासारखं झालं. कारण येताना काही सांगितलं नव्हतं, पण खूप आनंद झाला बरं का आल्यानंतर. आणि आईवडिलांनंतर ना एक आनंदच वेगळा असतो बरं का सासरी आल्यानंतर. आणि आईवडील आल्यानंतरच ना आपल्या शब्दातही सांगू शकत नाही. तर संध्याकाळी आले ते मला खरंच खूप आनंद झाला मम्मीला आणि काकांना पाहून. तर इथं रुद्र पण आता जस्ट रुद्राची आंघोळ वगैरे झाली. त्याला मम्मी इकडे कपडे वगैरे घालतायत, तर तो घालू देत नव्हता. तर इथे मी सकाळच्या नाश्त्यामध्ये ना उपमा बनवायला घेतलेला आहे. तर चला, रुद्रने सांगितलं की आत्या उपमा बनव. त्याला पोहे आवडत नाहीत, उपमा आवडतो. म्हणून ना तो मला म्हटलं की आत्या माझ्यासाठी उपमा बनव. म्हणून मी आता ना सगळ्यांसाठीच इथे मी उपमा बनवायला घेतलेला आहे. तर खूप दिवसांनी असं ना आपले म्हणजे मम्मी आणि काका भेटायला आले ना, तर इतका आनंद झाला ना मला खूप म्हणजे खूप. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ना मला असं शब्दातही सांगता येत नाही बरं का. असं एकदम सरप्राईज दिलं ना, खरंच मनाला एक छान वाटतं बरं का. आणि त्यातल्या त्यात ना आपण एक 5-6 महिन्यांनी जर भेटलो आपण मम्मी आणि काकांना, म्हणजे प्रत्येक मुलीचं असंच असतं बरं का. आईवडिलांना 5-6 महिन्यातून जर भेटले ना, खरंच इतका आनंद होतो ना, खूप म्हणजे खूप. तर आजकाल तर व्हिडिओ कॉलिंगवरती पण बोलणं होतं, पण प्रत्यक्ष भेटणं तर त्याचा एक आनंद वेगळाच असतो. आणि त्याच्यामध्ये ना असं आईवडील आपले आल्यानंतर ना सासरी मन आनंदाने भरून जातं. आणि सासरी आईवडिलाचे आगमन ना खरंच आपल्यासाठी हे खरंच अस्मरणीय क्षण असल्यासारखं वाटतं बरं का. मला तरी तसंच वाटतं. तर इथे मी उपमा बनवायला घेतलेला आहे. आज काय मी तुमच्याशी उपम्याची रेसिपी शेअर करत नाही, कारण याच्या आधी पण मी ना तुमच्याशी बऱ्याच वेळा ना मी उपम्याची रेसिपी शेअर केलेली आहे. तर आईवडील असं सासरे आले ना, एक घराला आणि आपल्या मनाला पण ना एक चांगलीच असं ना एक वेगळीच आपल्याला भेटल्यासारखी वाटते. आणि सासरी आल्यानंतर ना आपले आईवडील पण आपल्या माहेरचा गोडवा सोबतच असल्यासारखं वाटतो बरं का. आणि सर्वांनाच भेटल्यासारखं वाटतं. त्यांना जर फक्त मम्मी आणि काकांना भेटल्यावर मला इतका आनंद झाला ना, तर मला सर्वांनाच भेटल्यासारखं वाटलं बरं का. ताईला, बहिणींना वगैरे सर्वांनाच भेटल्यासारखं झालं आणि मन भरून आलं, छान वाटलं. तर इथे ना मी सकाळच्या नाश्त्याला बघा इथे उपमा बनवलेला आहे. तर चला इथे मस्त आता सर्वांना उपमा वगैरे देऊन देते आणि नंतर ना संध्याकाळीच म्हणजे स्वयंपाकाची वगैरे तयारी करते. तर इथे बघा रुद्र काय पाहिजे रस्ता तू या खायला या उपीट खायला या मी पण तिथं ठेवलं या प्लेटमध्ये. या शौर्या. आणि रुद्रला हवं होतं काकांचा मोबाईल हवा होता त्याला. तर तिथं चेष्टा करत होते बरं का हो त्याला की नको घेऊ मोबाईल वगैरे. तर इथं आमचा सर्वांचा नाश्ता वगैरे झाला. आणि हा आधीचा व्हिडिओ आहे बरं का, आणि तो गॅलरीत तसाच व्हिडिओ राहिला होता. मग मी आज गॅलरी चेक करताना ना हा व्हिडिओ सापडला, म्हणून मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर मस्त इथे सर्वांचा नाश्ता झाला. खेळा काय आणलंय ते गाडी ट्रॅक्टर आणलं वे पप्पाची गाडी. हा काय या मला कळलं नाही इकडं काय खेळतो तू. पप्पाचं पिकअप आहे. अगो बाई मला समजा नाहीस की तू बोलायचं. गाडी देतो तू आजीला देतो गाडी. देतो गाडी बाबू. तर इथे ना रुद्र ना तो सांगत होता की गाडी माझी आहे असं तसं चालू होतं. तर तो काय बोलत होता तो मला समजत नव्हतं. त्याला म्हणायचं होतं की आमच्या पप्पांची गाडी आहे पिकअप वगैरे. तर तो सांगण्याचा प्रयत्न करत होता.
आणि नंतर मला समजलं की तो गाडीबद्दल बोलतोय. तर मी तिनं डिरेक्टली सायंकाळी भेटलेली आहे. तर दिवसभर काय व्हिडिओ शूट करायचं झालं नाही आहे, कारण मम्मी काकांना इथे माझे दोघी तिघी बहिणी आहेत, आत्या वगैरे आहेत, तर त्यांना भेटण्यासाठी गेलते दिवसभर. म्हणजे सगळीकडे एका गावी आलं ना, सगळे पाहुणे रावळे जिथं जिथं आहेत ना तिथं सगळीकडे जाऊन आले बरं का मम्मी आणि काकांनी. तर मग डिरेक्टली मी संध्याकाळीच व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे. तरी ते मी ना छान असे ना कांदे पकोडे बनवायला घेतलेले, तेल गरम करायला ठेवले आणि छान असा ना उभा पातळ कांदा चिरून घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये बघा मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि ओवा थोडासा हातावरती ना चोळून घेतलेला आहे. तर त्यामुळे ओव्यामुळे ना खूप छान ना आपले हे कांदे पकोडे होतात बरं का. आणि याच्यामध्ये ना लाल तिखट टाकायचं आहे आणि किंचित थोडीशी हळद टाकायचे आणि मी तिने मिरचीची पेस्ट वापरलेली आहे. तर मस्त आता चला कांदा पकोडा बनवून घेते. आणि बेसन पीठ पण मी ॲड केलं आणि जास्तीचं काय आला पाणी लागत नाही, फक्त 1-2-3 चमचेच एवढं पाणी लागतं. पण जास्त कांदे वापरायचे आणि बेसन पीठ कमी घ्यायचं, म्हणजे आपले कांदे पकोडे ना खूप छान होतात बरं का. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडंसं ना आपले पांढरे तीळ पण टाकायचे, त्यामुळे ना भजे खाताना खूप छान लागतात. तर एक 5-10 मिनटांना मी असं ठेवलं, कारण जेणेकरून कांद्याला ना पाणी सुटलेलं असतं. तर इथे बघा तेल गरम झाल्यानंतर मी ना छान असे ना कांदे पकोडे तळून घेते. आता जेवढा जमेल तेवढाच मी इथे शूट करून घेते बरं का, जास्तीचं नाही शूट करायला जमणार, कारण पाहुणे रावळे आल्यानंतर ना तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्याला शूट करायचं होतच नाही. तरी पण मी इथे थोडासा ना शूट घेतलेला आहे. तर मीडियम गॅसवरती ठेवून मी इथे कांदे पकोडे तळून घेतले. खूप छान असे ना कुरकुरीत आपले कांदे पकोडे तयार झालेले आहेत. तर नंतर मी ना तुमच्याशी ना आणखीन कांद्या पकोड्याची रेसिपी डिटेलमध्ये शेअर करेन. आणि सर्वांचं इथं आमचं जेवण वगैरे झालं आणि जेवण करताना काय मी व्हिडिओ शूट वगैरे घेतलेला नाही आहे. तर इथे आमच्या सर्वांचं जेवण वगैरे झालं आणि नंतर छान अशा आमच्या गप्पा पण झाल्या. आणि बरेच दिवसांनी आल्यानंतर ना तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या बायकांचं किती गप्पा असतात. तर छान वाटलं बरं का असं मम्मी आणि काका आल्यानंतर आज. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.